सोडा सोड रे. मी गावातच आहे. आले फोन करू. तर नमस्कार सर्वांना. चला आज काय नवीन आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जी गाय बघतोय ती म्हणजे जातीवंत खिल्लार, आणि या खिल्लार गायचे मालक ते म्हणजे मालक नाव सांगा तुमचं. समीर लक्ष्मण धुमाळ, मुक्काम पोस्ट करंजखोप, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर आज आपण जी गाय बघतोय ती म्हणजे ग्रामपंचायत करंजखोप, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मालक गायची खरेदी काय सांगताल? गायची खरेदी एक दीड वर्षापूर्वी आपण फलटण मधून गाय खरेदी केली. फलटण मधून खरेदी केली, बाजाराव का घरी? नाही, कोणाच्या? घरगुती खरेदी. घरगुती खरेदी. हा. असं काय लिंक वगैरे कशी लागली गायची काय? नातेवाईकांमधून अच्छा, खरेदी. नातेवाईकाचं पाहुण्यातच घेतली गाय. हं. मग काय सांगताल गायविषयी माहिती? गाय धनगरी खिल्लार आहे. धनगरी खिल्लारी. हा, ही तिचं दुसरं वेतन आहे. पहिलं वेतन त्यांच्याकडे होतं. अच्छा, हा. गाय जरा गाजरी मिक्स दिसते. धनगरी किल्लार गाजरी मिक्स आहे. mix जास्त आहे. धनगरीचा प्रभाव आहे तिच्या. अच्छा अच्छा. आता किती येते गायचं? हे आपल्याकडे पहिले आणि त्यांच्याकडे दुसरं. अच्छा, म्हणजे आता काय दुसरं येताला आहे. हा, पहिले त्यांच्याकडे झाले. पहिले येताला काय झालं गायला? वासरूच म्हणजे कालवड झालेली. कालवड झाली होती. अच्छा, ती कालवड अजून त्यांच्याकडे आहे. हा, ते सांभाळतायत. अच्छा, ती काय गायची बैलाची पायदास का सिमेंटची? सिमेस, ते सिमेसवरती. अच्छा, आणि ही आत्ताच? हे आपलं घरचा बैल आहे शिवा. हा. त्याची आपण घरगुती पायदास केली. अच्छा, मग आता ही काय खाली? गायच्या खाली काय कालवडे का कोंडे? कालवड आहे. कालवडे. मग आता ही तुमच्या घरच्या बैलाची पायदास, हो. बरोबर? मग तुम्ही घरचा बैलच का हे केला रत्नासाठी? नाही, बैल तसा जाती गुतीला चांगला होता तो. हा. पण पहिल्यांदा आम्ही विचार केला नव्हता त्या बैलाचा, कारण शर्यत क्षेत्रात तो जरा म्हणजे पळतोय ना, त्यामुळे त्याचं रेतन नव्हतं गेलं. पहिल्यांदा 2 बाहेरची रेतनची बैल तिला म्हणजे आम्ही दाखवली, परंतु त्यापासून काही रिझल्टच आला नाही. तुमच्या भागात? हा, आमच्या भागात. बरं, जे पहिलं जे रेतन केलं होतं गायला ते साधारणतः कोणत्या भागात केलं होतं? ते इथं सातारा भागात केलेलं. सातारा भागात, पण ते यशस्वी झालं नाही. नाही, मग तुम्ही आपला घरचाच बैल? नाही, दुसरं एक वेतन केलं. हा. ते पण यशस्वी झालं नाही. पण त्यानंतर घरचा बैल आपण दाखवला. साधारणतः किती महिने खाल्ले गायनं? रेतनसाठी का? हा हा. 7 महिने झाले रेतनसाठी आपण तिला अच्छा, दिवस म्हणजे दिले. पहिले फेल गेल्यानंतर तुम्ही दुसरं दिलं. हा. महिना 1.5 महिन्यानं ते पण फेल गेलं. त्यांच्याकडेच गेलता का परत? नाही, दुसरीकडे. दुसरीकडे. त्यांना परत कॉल करून बोलायचं ना. बोललो पण काय एका अडचणीमुळे नाही झालं. हा. मग त्यानंतर आमचे डॉक्टर आहेत, आहे डॉक्टर. अच्छा. हा, त्यांना मग ट्रीटमेंट केली, जरा हा हा. चेकअप वगैरे केला. नंतर मग घरचाच आपला बैलाचं आपण रेतन केलं. अच्छा, गाय तुमची मापाला वगैरे बरीच मोठी. मग काय गायला ह्याच्यामुळं तब्येतीमुळे त्रास होता का त्या पिशवीला वगैरे? नाही, तसं काय नव्हतं. क्लिअर डॉक्टरनं सांगितलेलं क्लिअर आहे. हा हा. पण कशामुळे राहत होती ते काय आयडिया नव्हती. आणि म्हणजे जास्त दिवस तिनं म्हणजे त्यावेळेस पिरियडला घेतली होती. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण वळू मालकांना एक विनंती करणार आहोत की ज्या लोकांनी दुसरा चान्स दिला नाही गाय भरण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. कारण की तुमचा व्यवसाय काय येतो प्रामुख्यानं? शेतीवर. मग असं शेतकरी वर्गाचा अशी जर तारांबळ होत असेल तर खऱ्या अर्थानं वळू मालकांनी शेतकऱ्यांचा देखील विचार केला पाहिजे. कारण की ह्यांना बराचसा खर्च आला ही गाय भरण्यासाठी. परत डॉक्टर वगैरे झाले. तुमचा साधारणतः खर्च काय झाला असं आता? एक 10-20 हजार रुपये गेले. 10-20 हजार रुपये. आणि परत गायनं किती दिवस खाल्ले? 7 महिने. 7 महिने. अच्छा, म्हणजे बरेच दिवस पण खाल्ले. एकच गाय ना? हो, एकच खिल्लार. एकच देशी. मग दुसरं दुधाला वगैरे काय जर्सी वगैरे काय? नाही काय नाही, एकच गाय. हा. असं. मग खऱ्या अर्थानं वळू मालकांनी पण विचार केला पाहिजे गाय मालकांचा. गाय मालकांचा नाही, निदान शेतकरी वर्गाचा तरी केला पाहिजे.
असं आता काय नामांकित असतील वळू मालक. हो अच्छा. बरं आता काय तुम्ही घरचा बैल भरला? हो बरं. अच्छा, तो बैल वगैरे कुठला काय? तो धनगरी किल्लार म्हणून बैल आहे आपला कोसा. धनगरी कोसा किल्लार आहे. हा, शिवा. शिवा. हा. त्याचा काय लाईन वगैरे काय सांगता येईल का? सिद्धापूर लाईन सारखाच आहे तो. सिद्धापूर आणि धनगरी क्रॉस मधले कोसा झालाय. सिद्धापूर म्हणजे काय फिक्स सांगता येईल? तुमच्या घरी जन्मलेला का नाही, खरेदी आपली. खरेदी. हा. असं तर आता तुम्ही म्हणताय घरचा बैल दाखवला. घरचा कोणता तुमचा सिद्धापूर लाईनचा येतोय बैल. हा. असं काय सांगताल बैलाची कामगिरी, विशेष कामगिरी सांगा बैल. बैल पळण्यात चांगला आहे, पल्ल्याला चांगला आहे. म्हणजे शरीर क्षेत्रात चांगला चालतो बैल, त्यामुळे धावला की आम्हाला वाटतं चांगला पळेल म्हणजे का खोंड होईल, मग त्यामुळे कालवड झाली पण काय अंदाज नाही काय होईल. आता कालवड झाली मग काय बरं. कालवड पण तुमची चांगली आहे. हा, काय ताकदवानी कालवड पण चांगली आहे. म्हणजे ती बैल दाखवल्यामुळे त्याला एवढा कलर बिलर जोरात आहे. म्हणजे चमक आली ना हो कालवडीला, ती बैल दाखवल्यामुळेच. हा. असं सिमेंटच्याला एवढं येत नाही का डॉक्टर? बरोबर आहे. बैलाची कामगिरी काय? विशेष कामगिरी म्हणजे बैलगाडा क्षेत्रातच चांगला चालतो तो. हा, असं आपण कधी भरला मैदान वगैरे होता. कुठले काय? महाराष्ट्र केसरी मैदानात, कोरेगाव मैदानात हिंद केसरी झाला होता. हा, हिंदकेसरी सोबत कोण होतं त्याच्या? सोबत कोणाचा होता? ह्याचा जॅकेट होता, मुळशीचा जॅकेट म्हणून एक बैल घातला होता हा, तेव्हा होता. अच्छा. आणि ते किती सालचं मैदान? एक वर्षा पाठीमागचं झालं होतं, एक 25-25. च्या मैदानात हिंदकेसरी हो, झाला होता. अच्छा, म्हणजे पहिलं बैलाची थोडक्यात ओळख करून द्या. आपला आता एक शेठ धुमाळ मोठे बंधू आहेत आमचे. हा, त्यांना खरेदी केली होती बैलाची. तर तो आपला शिवा सूर्या फॅन्स क्लब करंजकोप यांचा शिवा आहे, म्हणजे महाराष्ट्र केसरी शिवा आहे. तर तो बैल आपण या गेला लावला होता. अच्छा, तो तुमचा घरचा बैल होता, आपण खरेदी केली होती. हा, त्या खरेदीपासून ही कालवड झाली. आता बैल वगैरे कुठं असतो? आता बैल बाहेर आहे, सांभाळा दिलेला आपण आता. म्हणजे इथं जास्त करू खाण्याची पिण्याची जरा हे, त्यामुळे आता मित्रांकडे सांभाळा दिला. सरावाकडे कोणाकडे दिला? बेलमाचीत सुयोग म्हणून मित्र आहे, त्यांच्याकडे दिला. बेलमाची आपली ही हा, किकली बसली बेलमाची. अच्छा अच्छा. सुयोग दुमा. दुमाळ. अच्छा, मग ती बैल तयार वगैरे करता. हा. आता जवळचं मैदान कुठलं झालं ते? जवळचं मैदान पैसे स्टेशनच्या तिथं झालं होतं. हा हा, कोणतं मैदान होतं काय? वाढदिवसानिमित्त झालं होतं त्या. म्हणजे आबांच्या हा, का नितीन काकांच्या? एवढं काय लक्षात नाही आता. अच्छा अच्छा. मग तिथं काय गटपास वगैरे काय झाला होता? गटपास झाला होता. गटपास केला हा. होता. आजारी होत्यामुळे जरा कमी पळला बैल, हा हा, त्यामुळं. अच्छा. मग आता परवा दिवशी पेडगावचं काय नियोजन वगैरे काय? अजून तर काय नियोजन नाही चालू, पण चाललंय पोरांचं नियोजन करायचं बैलाच. बरोबर. जोडील 2 आदत आहेत. आदत आपली घरची आता एक नवीन खरेदी आदत मोठा आहे, त्याचं नियोजन चाललंय. सूर्या म्हणून आपला दुसरा खोंड आहे एक, त्यानं पण आता बऱ्याच मैदानात फायनल पात्र झाला. फायनल सूर्या. बघू तुमच्या बैलांचा फोटो सोडा आम्हाला, चालतंय. आपण व्हिडिओ एडिटिंग करताना लावूया याच्यात. म्हणजे आपला पाहणारा प्रेक्षक वर्ग आहे त्याला पण कळेल की शेतकऱ्याच्या दावणीची पण बैल कशी पाळतात, की मोठ्या मोठ्या शेठ लोकांनीच बैल घेऊन नाद करायचा नसतो, नाद शेतकऱ्यांनी पण करायचा असतो. ते म्हणजे घरच्या दावणीची बैल पळून. आता कालवड काय ठेवणारे काही करणारे? ठेवणारे कालवड नाही. कालवड तुमची चांगली कालवड ठेवा. आता बघा शिपूड विपूड वर करून पळती. त्याचे व्हिडिओ जोडतो मी पुढे, बघताल सगळे. चाल. या केसरी या 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 या. मुंबईच्या माणसाकडे येत ना सांगायला गावाकडची. या
पळव की आता पळ तू जरा हा व्हिडिओ भारी आला असेल. मी गावातच आहे. आले फोन करू. जाऊन देत सर चे बारकी बंधू आहेत. हो. तुमचं नाव काय म्हणालात? माझा अथर्व श्यामकांत धुमाळ. धुमाळ. हा. अथर्व धुमाळ. हा. अच्छा. तुमचं आता शिक्षण वगैरे काय झाले? माझ्या आता 12वी झाली, आता B.Com ला ऍडमिशन घेतली. अच्छा अच्छा. मग तुम्ही आता काय करता सध्या? आता माझ्या भरतीची प्रॅक्टिस चालू आहे, पण आपल्या इथं असल्यामुळं रानातलं बिनातलं सगळं उद्योग, गायांचा उद्योग उरकून हा. सगळं बाकीचं. अच्छा, म्हणजे आता गायचं पूर्ण संगोपन तुम्ही एकटेच करता? हो. आणि घरातल्यांचा हातभार वगैरे काय? आहेत ना, घरात चुलते वडील? आमचे वडील आहेत. अच्छा अच्छा. हा. मग कसं आहे आता गायचा तर दिनक्रम कसा आहे? सकाळचे खायला टाकले की बाहेर काढतात, म्हणजे सगळं उरकून त्या पाणी पाजणे 11 साडे 11 वाजता पाणी पाजतात, खाली टाकून 3 वाजता 4 वाजता असा तिचं रुटीन रोजचं असतं. संध्याकाळची आत बांधून खुराक वगैरे हा. सगळा. आहारात काय गायचे आता? रतीब कोणता चालू? आता तिला शेंगदाणे पेंड, मका चुने आणि कणिक वगैरे बारडा बिरडा असतो घरचा आपला. हा हा. सुगरास वगैरे असतो. सुग्रास वगैरे. मग गाय तुम्ही खरंच चांगली सांभाळली, कारण की आता येल्यानंतर पण गाय कसली हाडाकली नाही का, कुठं तिचं हाड दिसत नाही. असं. मग गाय खरंच तुम्ही चांगली सांभाळली. मग आता रतीब मग तुम्ही दुसरं मागडं रतीब पण नाही का चालू केलं काय? नाही 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 अजून. अच्छा. आता आलेत ना बाकीचे कंपन्यांचं वगैरे पशुखाद्य चांगली चांगली आहेत? आलेच आता, पण करायचं हळूहळू लगेच. बरोबर आहे. तर सध्या सगळं घरगुतीच चालू आहे. घरगुती आहार असं. नाही तेच चांगले. मग काय तुम्ही पेंड वगैरे काढता काय? नाही ना, पेंड आपण दुकानातून आणतो. हा हा. तुमचं आता हे क्षेत्र आम्ही बघतोय तर पिकतं काय नक्की? आपलं रेग्युलर असतं, ज्वारी, घेवडा, वाटाणा वगैरे सगळं क्षेत्र अच्छा, अच्छा. म्हणजे आता साधारणतः तुमच्याकडे प्रामुख्याची पिकं असतं. ज्वारी, ज्वारी. गहू. आता काय होणार पुढच्या महिन्यात? आता घेवडा, वाटाणा वगैरे होते. हा हा. बाजरी वगैरे नसते का नसते तुमच्याकडे? इकडे, ह्या साईडला बाजरी कमी नसतीच. अच्छा. सूर्यफूल वगैरे करता की नाही काय? नाही नाही, इकडे नसते सूर्यफूल वगैरे नसतं काय. मग तुमच्या बागात होत नाही मग? नाही नाही, कारण की त्याची एक पेंट चांगली निघते हा. सूर्यफुलाची. निघते. मग ती घरगुती आता तुमचा आहार आहे म्हटलं ती घरगुती तुम्हाला सूर्यफुलाची पेंट पण चांगली होते. हो असं गायच्या वापरात. हो. मग आता हळूहळू वाढवायच्या का गाय? आता वाढवायच्यात, बघू. चुलते काय म्हणतात, चुलते म्हणतात वाढवायची. अजून एक घ्यायची आहे. हाय का नियोजन वगैरे काय? चालले नियोजन, घ्यायची आता. पाण्यात वगैरे काय? तसं काय अजून चाललं नाही, करायचे हळूहळू. माझ्या मते ही कालवडच मोठी करा तुम्ही. हा, ही ठेवायची, ही काही देणार बिणार नाही, ही मोठी करायची. ही जे असं म्हणून आपली पहिलीच आणि कालवडे करायची. शक्यतो होता होईल एवढं नैसर्गिक हा. रत्नात शक्यतो नैसर्गिक रत्नातनच तुम्ही गाय भरत जा. बाय बरं चालतो आपण. असं तरी पण नियोजन करा अजून एखादी गाय वाढवायचं. आता आपल्याला काळी कपिला म्हणून एक घ्यायची आहे. हा. पण आता चाललंय नियोजन, गोट्या वगैरे चाललंय. आता काळी कपिला म्हणून घ्यायची आपल्याला गाई. अच्छा अच्छा. कपिला गाय हवी तुम्हाला? हा. मग कालवड घेणार का मोठी गाय घेणार? घ्यायची मोठीच गाई. हा. एक दुसरं वेतन असेल अशी एक गाई घ्यायची. अच्छा अच्छा. हा. मालक रेट खूप आहे की हो कपिलाचा? असं चालायचं रेट काय, सगळ्यांचे रेट कशाचे रेट नाहीत आता. अच्छा. आता काळी कपिला घेण्यामागचं म्हणजे उद्दिष्ट काय? आपल्या आता ही खिल्लारी तिच्यापासून रोग म्हणजे माणसांना कमी होतात ना. हा हा. मग ती एक हे खिल्लारी एक आणि काळी कपिला एक घ्यायची, म्हणजे अच्छा. म्हणजे त्याच्यापासून. थोडक्यात थोडंफार धार्मिक आहे आणि थोडंफार आध्यात्मिक पण आहे. आध्यात्मिक. आणि आपलं काय म्हणता येईल नैसर्गिक वेदात बिदात वेदात, लिहिलेलं हा. आहे. खिल्लार गाईचं दूध, खिल्लार. कपिलेचं दूध चांगली असते, शरीरासाठी चांगली. बरोबर. आता या गाईच्या दुधावर तुम्ही नक्की भरती होताय? हो, होणार. 100%. काय काढता टायमिंग रनिंगला? रनिंग आपलं 5-3 5-4 पडतं. अकॅडमीला जाऊन? नाही नाही, घरी करून सगळं. घरी प्रॅक्टिस. हा. अच्छा. भरला होता का कशात फॉर्म आता? आता पेपर झाला अग्निवीरचा. आता थोड्या दिवसानं ग्राउंड, अजून काय मेसेज वगैरे नाही. याला? तेला गेलतो एकदा, पण तवा नाही काम झालं. आता येईल तवा जाणार आहे. अच्छा. नाही नाही, मी एक तुम्हाला सांगतो, ज्याच्या दारात खिल्लार गाय आहे ना
त्याला कधीच कशाची कमी पडत नाही हो तेवढे कधीच नाही. असं त्या गायच्या आशीर्वादाने तुमचं काम होणार बघा तुम्ही होणार. नक्की. जरी आर्मीत नाही तरी बाकीचं नेव्ही आर्मी पोलीस सीआरपीएफ होणार. याचं करत राहा प्रॅक्टिस होणार तुमचे काम नक्की. चालेल मग आपण आता आपली मुलाखत संपूया. तुमचं नाव गाव पत्ता एकदा परत एकदा सांगा चांगलं. माझं नाव अथर्व श्यामकांत धुमाळ, राहणार करंजकोप, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अच्छा आणि तुमच्या बैलांचं एकदा सांगा. आमच्या महाराष्ट्र शिवा सूर्या फॅन्स क्लब करंजकोप, महाराष्ट्र केसरी शिवा, डी कंपनी करंजकोप अशा नावाने आम्हाला म्हणजे ओळखतात मैदानात गेल्यावर. तुमच्या इंस्टाग्राम आयडी वगैरे काय आहे ना, शिवा सूर्या फॅन्स क्लब करंजकोप म्हणून आहे. करंजकोप. हा ओके आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो. चालेल. असं करतील परत. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.